नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 13 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया NDR ऑटो कंपोनंट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,695 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 220.81%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया स्टार पेपर मिल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 239 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 373.04 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.75%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 4 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,358.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.65%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 23 ऑक्टोंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि एशियन पेंट्स लिमिटेड 23 ऑक्टोंबर 2024ला एंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि एशियन पेंट्स लिमिटेडने एंट्रीम डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 31 ऑक्टोंबर 2024. चला आता बोलूया वर्ल्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 55.5 करोड रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,448 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 32.27%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 15 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,943 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.94%चे रिटर्न दिले आहे. आणि इन्फोसिस लिमिटेडने 17 ऑक्टोंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि इन्फोसिस लिमिटेड 17 ऑक्टोंबर 2024ला एंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया युनायटेड वेंडर हॉस्ट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 104.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 143.97 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.38%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.